नमस्कार. परमपूज्य स्वामी विद्यानंदांनी नारदीय भक्तिसूत्रावर दिलेली प्रवचनं आपण वाचतो आहोत. आज आपण 65वं प्रवचन वाचायला घेतो आहोत. सूत्र आहे 74 आणि 75. 74वं सूत्र, वादो नावलंब्य. भावार्थ, भक्तवरे या चुकून कधीही वादाश्रय नच घ्यावा. सूत्र 75, बाहुल्यवकाशत्वाद नियतत्वाच्च. भावार्थ, वाद वाढत जातो, उरेन संयम तेव्हा. आतापर्यंत आपण या भक्तिसूत्रांचा बराच विचार केला आहे. परमप्रेम स्वरूपाची भक्ती करणाऱ्यांना माणसे कसे म्हणायचे याचा खरे तर प्रश्न पडतो. माणूस असल्याशिवाय भक्ती करता येत नाही हे जरी खरे असले तरी माणसे भक्त असतातच असे नाही, आणि त्यातले जे कोणी भक्ती करतात त्यांच्याकडूनही खऱ्या स्वरूपाची भक्ती होतेच असं नाही. आपण आत्तापर्यंत भक्तीचे जे स्वरूप पाहिले ते मात्र खरोखर विलक्षण होय. अनेक जण भक्ती करतात, त्यांच्या भक्तीमध्ये फरक असतो, कारण प्रत्येकाच्या अंतःकरणातले भाव भिन्न भिन्न असतात. श्री रामकृष्ण बालक भावामध्ये राहत असत, त्यामुळे ते अगदी लहान मुलासारखे वागत. कधी झटकन हसतील तर कधी डोळ्यात अश्रू येतील. त्यांना समोर असलेल्या व्यक्तीचे भूत भविष्य वर्तमान कळत असे. नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद पहिल्यांदा जेव्हा त्यांच्याकडे आले तेव्हा श्री रामकृष्णांना अत्यंत आनंद झाला, कारण नरेंद्र सप्त ऋषींपैकी एक होता. अर्थात नरेंद्रला ती जाणीव नव्हती. त्याला ती जाणीव करून देणे आवश्यक होते, परंतु थेट स्पष्टपणे सांगितले असते तर त्याने उडवून लावले असते. तो इथे येण्यापूर्वी केशवचंद्र सेन, विद्यासागर वगैरे सारख्या त्यावेळच्या मोठ्या व्यक्तींकडे जात असे आणि त्यांच्याशी चर्चा करत असे. त्यामुळे आपल्याला खूप काहीतरी समजते आहे याचा त्याला अहंकार झाला होता. हा अहंकार काढल्याशिवाय त्याला स्वतःची जाणीव होणार नाही हे श्री रामकृष्णांच्या लक्षात आले. मनुष्य जिथे कुठे जातो तिथे त्याच्याबरोबर त्याचा अहंकारही असतोच. तो नेहमी मोठेपणाचाच असतो असे नाही, पण त्याला मी असे वाटत असते. या मीपणामुळे रजोगुण तमोगुण असतात असे नाही, परंतु सत्वगुण हमखास असतो. सत्वगुणाचे प्रमाण जास्त झाले तर तो पटकन रजतमात परावर्तित होतो. ही प्रक्रिया इतक्या विलक्षण वेगाने घडते की लक्षातही येत नाही. म्हणून कोणतीही वस्तू जशी आहे तशी बघण्याचा प्रयत्न करावा. अर्थात हे तसे सोपे नसते. माणूस जेवढा अनुभवी, सुशिक्षित, बहुश्रुत तितका त्याला शुद्ध दृष्टी येणे अवघड असते, कारण त्याचा अहंकार अतिशय पोचलेला असतो. आता नरेंद्रला स्वतःची जाणीव कशी करून द्यावी असा पेच श्री रामकृष्णांना पडला. श्री रामकृष्णांनी स्वतःचा एक पाय लांब करून एकदम नरेंद्रच्या छातीवर मारला. अचानक असे झाल्याने नरेंद्र खाली बसला आणि ध्यानात शिरला. ध्यानात शिरताच त्याला सर्व विश्व गरागरा फिरत असल्याचे भासले. प्रत्येक वस्तू चैतन्यशील वाटू लागली. त्यांची गती पाहून तो घाबरला. शिवाय स्वतःमधली एक एक वस्तू वितळून जाते आहे असे वाटू लागले. त्यातच अहंकारही वितळत असल्याचे जाणवले. या समग्र सृष्टीच्या पसाऱ्यामध्ये मी कोणीही काहीही नाही, आणि ज्याला मी म्हणतो हे साक्षात चैतन्य आहे. चैतन्याशिवाय विश्वात दुसरे काही नाही हे प्रत्यक्ष अनुभवताच नरेंद्र विलक्षण घाबरला. तेव्हा श्री रामकृष्णांनी त्याच्या छातीवर हात फिरवून त्याला शांत केले, भानावर आणले. सांगण्याचा हेतू हा की जो मनुष्य परमप्रेम स्वरूपा भक्तीकडे जातो त्याला अशा विविध अनुभवातून एक एक करून पुढे पुढे जावे लागते, आणि त्यामध्ये प्रथम अहंकार घालवावा लागतो. अहंकार तसा सुखासुखी जात नाही. तो इतक्या आतपर्यंत गेलेला असतो की त्याच्या खोलीची आपण कल्पनाही करू शकत नाही. मनुष्य फक्त बाहेरच्या गोष्टी बघत असतो. तसा हा अहंकार आत्म्यापासूनच निर्माण होतो आणि जीवापर्यंत येईतोवर त्याचे स्वरूप बदलून जाते. ढगातून बाहेर पडणारा पाण्याचा थेंब अतिशुद्ध असतो. तो खाली येताना हवेमधले वायू, धूलिकण त्याच्यात मिसळत जातात. हे मिसळणारे पदार्थ जर आरोग्याला हितकारक असतील तर ते पाणी उत्तम, परंतु ते पाणी जमिनीवरून वाहताना हानिकारक गोष्टी मिसळल्या तर तेच पाणी बाधक ठरते. त्याप्रमाणे मूळचे शुद्ध आत्मतत्व जसे खाली उतरून जीवापर्यंत येते तेव्हा ते अशुद्ध होते. नंतर जेव्हा ते शरीराच्या इंद्रियांमध्ये शिरते तेव्हा अशुद्धी आणखी वाढते. जीव अनंत योनीमधून येताना अनेक प्रकारचे भोग भोगून आलेला असतो.
त्यामध्ये काही तृप्तीचे तर काही अतृप्तीचे अनुभव घेतलेले असतात. या सगळ्या संग्रहाला धरून त्याला स्वतःची वाढ करून घ्यायची असते, विकास साधायचा असतो. देहाची अवस्था त्याहून चमत्कारिक आहे. देहाच्या ठिकाणी म्हटले तर चैतन्य आहे, म्हटले तर नाही. केसांना नखांना वाढ असते म्हणून चैतन्य आहे, आणि ते कापताना दुखत नाहीत म्हणून चैतन्य नाही. अशा रीतीने एका बाजूला देह, दुसऱ्या बाजूला आत्म्याचा प्रकाश आणि जीव मध्ये अडकलेला असतो. या जीवाला देहाला धरून स्वतःची उत्क्रांती साधायची असते. असे हे शुद्ध स्वरूपाचे तत्वज्ञान आहे. ही उत्क्रांती साधण्याकरताच अहंकाराचे निर्मूलन करावे लागते. प्रभू श्री रामचंद्र वनवासामध्ये असताना जेव्हा कुठे जायचे असे तेव्हा सर्वात पुढे प्रभू, मध्ये सीतामाई आणि मागे लक्ष्मण या क्रमाने एका मागोमाग जात असत. खूपदा ते खूप लवकर बाहेर पडले होते म्हणून लक्ष्मणाला वाटले आज प्रभूचे दर्शन घडले नाही, म्हणून तो चालताना सीतामाईच्या डाव्या किंवा उजव्या बाजूने किंचित वाकून दर्शन घ्यायचा प्रयत्न करत होता. सीतामाईच्या लक्षात ते आले, परंतु एका बाजूला खोल दरी तर दुसरीकडे उभा कडा अशी अरुंद वाट होती. चालता चालता एका ठिकाणी थोडीशी मोकळी जागा येताच सीतामाई थोड्याशा बाजूला सरकल्या आणि लक्ष्मणही डोकावून बघू शकला. तेवढ्यात प्रभूंनी मागे वळून पाहिल्याने लक्ष्मणाला त्यांचे दर्शन झाले. अहंकार अशा रीतीने घालवावा लागतो. जोपर्यंत साखर दुधामध्ये विरघळत नाही तोपर्यंत साखर साखरपणाने आहे आणि दूध त्याची चव सोडत नाही. दोन्ही जेव्हा एक होतात तेव्हा दोघांच्या एकपणाची चव मिळते आणि आनंद प्राप्ती होते. त्याप्रमाणे जीवाच्या इच्छा वासना आहेत, त्यामुळे तो त्याच्याच पद्धतीने कार्य करणार, त्यात बदल होत नाही. तसेच जीवानंतरच्या शिवात्म्याच्या पलीकडे आत्मा आहे. जसे आपण कोट्यावधी मैल दूर असलेल्या सूर्याच्या प्रकाशात आपले भौतिक जीवन जगत असतो, तसे दूर असलेल्या आत्म्याच्या प्रकाशात आपले जीवन उज्ज्वल करावे. आत्मा आपल्या जवळ असला तरी तो तेवढाच दूर आहे, आणि म्हणून दोघांच्या ठिकाणी असलेले दोन स्वतंत्र गुण आपल्याला विभिन्नतेतून उपभोगावे लागतात. ही विभिन्नता काढून टाकणे म्हणजे प्रगती. यासाठी अहंकार बाजूला करायचा. माणसाला जगायचे, शरीर टिकवायचे म्हटले की काही गोष्टींची आवश्यकता असते. त्यातून मनातले विचार, विकार या सर्व गोष्टी निर्माण होतात. या सर्वांना अहंकार चिकटलेला असतो. तो काढून टाकायला एकच गोष्ट करावी लागते, आणि ती म्हणजे या विकार वासनांचा, अहंकाराचा, इतर सर्व गोष्टींचा विचार न होता प्रत्यक्ष श्रीरामाचे मुखमंडल केव्हा पाहीन अशी एकच आर्त भावना निर्माण झाली तर सगळे आपोआप विरून जाते आणि एकच एक तत्व डोळ्यासमोर उभे राहते. जणू परमेश्वर म्हणतो, तू जसा असशील ना तसा ये, माझ्यामध्ये मिसळ, म्हणजे माझे गुण तुझ्यामध्ये अशा रीतीने आणतो की तुझ्यातला मी तू हा भेद शिल्लक न राहता दोघे मिळून एक तिसरी महाशक्ती उदयाला येईल. या महाशक्तीला महामानवाचा भाव असे म्हणतात. असे हे देवभक्ताचे मोठे सुंदर आणि गोड नाते आहे. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, तू देव मी भक्त ऐसे करी, असे तुकाराम महाराज म्हणतात. ते देवाला परत सांगतात, देवा मला बाकीचे काही नको, तू देव म्हणूनच माझ्यासमोर राहा. मकर कुंडले तळपती करणी, मी हेच म्हणत राहणार आणि तेच सुंदर मुख मी पाहत राहणार. त्यामुळे तुका आकाशा एवढा हे माझ्या ठिकाणी तूच करून घेणार. आपले सर्व काही त्या परमेश्वरानेच करायचे, ही जी शुद्ध जाणीव आहे ती येणे म्हणजे अहंकाराचे निर्मूलन. माणसाचा एवढा आध्यात्मिक विकास झाल्यावर परमप्रेमस्वरूपाची भक्ती होते. देवता आनंद विभोर होतात, कारण आता देवभक्तामध्ये फरकच राहिलेला नसतो. आपल्या कुळातल्या सद्भक्तांकडून पिंडदान झाल्याने पितरांना मोद होतो. पृथ्वी मातेला नाथ मिळाला म्हणून समाधान होते. अशा भक्तांनी भूतलावर वावरताना कोणते आदर्श ठेवावेत हे आता श्री नारद मुनी सांगत आहेत. भक्ताने वादाचा आश्रय घेऊ नये, कारण वादामध्ये मतभिन्नतेला भरपूर वाव असतो आणि केवळ तर्कावर आधारलेले कोणतेही मत अथवा विधान अंतिम सत्य नसते, असे श्री नारद मुनींनी पुढच्या 2 सूत्रामध्ये म्हटले आहे. वाद नको, संवाद हवा. त्यातही सुसंवाद असेल तर अधिक उत्तम. परंतु आत्तापर्यंत वर्णन केलेला जो अहंकार आहे तो वादाचा विषय निघाला की माणसाला स्वस्थ बसू देत नाही.
राजकारण असो की ईशकारण असो किंवा अगदी घरातले मतभेद असोत, त्या प्रसंगी वाद उद्भवतो आणि मग माणसाला गप्प बसवत नाही. उत्तराला प्रत्युत्तर, ठोशाला ठोसा द्यायची खुमखुमी येते. काही विषयांचे वाद सामाजिक स्तरावर आवश्यक असतातही, परंतु व्यक्तिगत स्तरावर ज्याला काही साधना करायची आहे त्याने त्यात जरुरीपुरते थोडेसेच लक्ष घालावे. काम होताच पटकन दूर व्हावे. नसता शब्दाने शब्द वाढत जातो, त्यातून तर्काला वाव मिळतो. तर्कही वाढत राहतात, परंतु तर्काने प्रत्यक्ष सत्याची प्रचिती कधीही येत नाही. सत्य हे तर्काने कळण्यासारखे बुद्धिगम्य नाही. सत्याची अनुभूतीच घ्यावी लागते. अंधकवी सूरदास एकदा देवाचे अभंग आळवत रस्त्याने जात होते. वाटेमध्ये खाई म्हणजे दरी आली. ते पाऊल पुढे टाकणार तेवढ्यात एका लहान मुलाने त्यांचा हात धरून म्हटले, बाबा कुठे जाता? पुढे खोल दरी आहे. सूरदासाने तो कोण, कुठला वगैरे चौकशी करताच त्याने स्वतःचे नाव गोपाळ असल्याचे सांगितले. त्याने सूरदासांना दरीपासून दूर आणले आणि त्यांचा हात सोडून तो निघून गेला. सूरदास म्हणाले, जेव्हा तू माझा हात धरलास तेव्हाच मी तुला ओळखलं. आता माझा हात सोडून जातोस तर जा, पण माझ्या हृदयातून जर तू निघून जाऊ शकलास तर मी तुला खरा मर्द समजेन. बाहू छोड़ कर जाते हो, निर्बल जान कर मोहे, हृदय छुडा कर जाओगे, मर्द बखानू तोहे. ज्यावेळी हात धरला म्हणजे एका स्थूल देहाने दुसरा स्थूल देहाला स्पर्श केला. त्याबरोबर स्पर्शाच्या जाणीवेतून दोघे एकमेकांच्या हृदयापर्यंत जाऊन पोचले. श्रीकृष्णाच्या हृदयाला सूरदासांच्या भक्तीचा स्पर्श आधीच झाला होता, म्हणून तर ते त्यांना दरीत पडण्यापासून वाचवायला आले. मात्र सूरदासांच्या हृदयाला भगवत स्पर्श अजून झालेला नव्हता. तो श्रीकृष्णाच्या जड हाताच्या स्पर्शामधून झाला. तो स्पर्श आत पोचताच जाणवले की हा सामान्य स्पर्श नव्हे, म्हणून त्या मुलाची काहीही ओळख नसताना एकदम श्रीकृष्णाची आठवण झाली. त्यामुळे ते उत्स्फूर्ततेने त्याला म्हणाले, तू माझ्या हृदयातून जाऊ शकलास तर मी तुला खरा मर्द समजेन. त्यामुळे हा सगळा अनुभवाचा प्रांत आहे. भगवान श्रीकृष्णाचे एकदा दर्शन झाले की त्या मनाची जी अवस्था होते ती शब्दात वर्णन करता येत नाही आणि सांगून दुसऱ्याला कळत नाही. म्हणून वाद निर्माण झाला तरी साधकाने त्यात पडू नये. अध्यात्मामध्ये काही थोडासा अनुभव मिळाला की तो कोणाला तरी सांगावा असे अध्यात्मात नुकताच प्रवेश केलेल्यांना वाटू लागते. वास्तविक हा सगळा अहंकार असतो. साधक जेव्हा दुसऱ्यांना काही सांगू बघतो तेव्हा सगळेजण काही नीट ऐकून घेत नाहीत आणि काही जण टिंगलही करतात. अशी टिंगल करावीशी वाटणे हा दोष नाही, परंतु ज्ञान नसल्याने तो माणूस तसा वागतो. श्रीकृष्ण सामान्य रूपामध्ये समोर आला तर त्याला फारच थोडे ओळखू शकतात. नामदेवांना पोळी पळवणाऱ्या कुत्र्याच्या रूपात पांडुरंग दिसला म्हणून त्यांनी त्याच्या मागे तुपाची वाटी नेली. श्रीनाथांनी श्री रामेश्वराला अभिषेक करण्यासाठी काशीहून चालत गंगा आणली. वाटेत तहानेने तडफडणारे एक गाढव दिसताच त्याला श्रीकृष्ण समजून एवढी कष्टाने आणलेली गंगेची कावड त्याच्या मुखात रीती केली. संत चोखामेळा म्हणतात, लई भुकेला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. हे उष्टे म्हणजे भगवंताच्या मुखातून बाहेर पडलेले वेद उपनिषदे आहेत. ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी आलो असे चोखामेळा म्हणतात. हे बुद्धीच्या द्वारे शब्दाच्या माध्यमातून समजावून देता येत नाही. इथे अंतरंगाचा अधिकारी पाहिजे. बोला आधी झोंबीचे प्रमेयासी. पूर्वी शास्त्री पंडितांमध्ये वाद चालत असत आणि जो जिंकेल त्याला विजयपत्र मिळत असे. अशी गावोगावी वाद जिंकत जाण्याची प्रथा होती. एकदा श्री समर्थांकडेही वाद करण्यासाठी एक पंडित आला होता. श्री समर्थाने स्वतः त्याच्याशी वादविवाद न करता रस्त्याने जाणाऱ्या एका भिल्लाकरवी उत्तरे दिली आणि त्या पंडिताचे गर्भहरण केले. महाकवी कालिदासांच्या गावात एकदा एक विद्वान पालखीत बसून आले. त्यांना आपल्या विद्वत्तेचा गर्व होता, त्यामुळे त्यांना कालिदासांची योग्यता माहीत नव्हती. कालिदासही त्यांची पालखी उचलून नेणारा भोई म्हणून काम करायला तयार झाले. हे विद्वान पालखीत बसल्यावर सगळे भोई पालखी उचलून चालू लागले. त्या दिवशी खूप थंडी होती म्हणून ते विद्वान पंडित म्हणाले, आद्य शीतम बहु बाधती. आजची थंडी फार बाधते. खरं तर बाध हा धातू आत्मनेपदी चालतो म्हणून त्याचे बाध बाधते असे रूप होते, परंतु या विद्वानाने तो परस्मैपदी चालवला. व्याकरणदृष्ट्या ती चूक झाली म्हणून कालिदास म्हणाले, न तथा बाधते शीतम यथा बाधती बाधते.
बाधती हा शब्द जेवढा कानाला कटू वाटतो तेवढी आजची थंडी बाधत नाही हे ऐकताच तो पंडित चमकला. एकूण काय, हे सगळे शब्द असतात, त्यातून काहीही पदरी पडत नाही. त्या शब्दांमुळे मनुष्य फक्त तर्क करतो, पण तर्कातून आत्मप्राप्तीचा अनुभव येणे कदापि शक्य नाही. म्हणून तर्काच्या पलीकडे गेला की मानवी ओठ निस्तब्ध होतात. अशी निस्तब्धता आली की त्यात उमटणारा ध्वनी ऐकायचा. त्यामध्ये सर्वश्रेष्ठ ज्ञान साठवलेले आहे. म्हणून भक्ताने वादाचा अवलंब करू नये. श्री नारदांनी आणखी काही गोष्टी करायला सांगितल्या आहेत. त्याचा विचार आपण पुढच्या प्रवचनात करू. हरिओम तत्सत.